हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण ना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता चला लक्ष्मीपूजन आहे तर त्याआधी ना मी इथे इथली जागा ना स्वच्छ वगैरे करून घेतली, झाडू वगैरे मारून फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे आणि छान असं रेडी वगैरे झाले. आणि इथे ना मी डायरेक्ट ना 6 वाजताच ब्लॉगला चालू केलेला आहे. तर इथे मी लक्ष्मीपूजनाची माझी तयारी चाललेली आहे. तर इथे ना मी चौरंग वगैरे पुसून घेतलं आणि जे काही साहित्य लागते ना ते मी सर्व घेतलेलं आहे. आणि तेव्हा तुम्ही पाहू शकताय केळी, सफरचंद आणि हार, दांडा आणि शेवंतीची फुले वगैरे भरपूर प्रमाणात फुले वगैरे होती. आणि इथे ना पाटावरती अंतरासाठी ना छान असं ना लाल वस्त्र घेतलं आणि सुगड पण घेतलेला आहे. आणि सुगडमध्ये ना 5 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत. आणि या पूजेमध्ये ना लक्ष्मीपूजनामध्ये ना धनाला खूप महत्त्व आहे आणि मी म्हणून इथे धन पण ना भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे. आणि जे आपल्याकडे आहेत ना गहू, तांदूळ, मूग वगैरे ते 5 प्रकारचे धान्य घ्यायचे भरून सुगडमध्ये. आणि तुमच्याकडे जर सुगड नसेल ना तुम्ही वाटीतसुद्धा भरून ठेवू शकताय. आणि इथे ना छान असे मी उतरंडसुद्धा घासून घेतलेले आहेत आणि छान वाटतं बरं का असे उतरंड वगैरे पूजामध्ये असल्यानंतर. आणि इथे रांगोळी आहे. आणि आता चला छान अशी आता सर्व माझी तयारी झालेली आहे लक्ष्मीपूजनासाठी. तर आता मी पूजेला ना सुरुवात करते. तर त्याआधी ना मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. आणि इथे ना मी कुठल्याही पूजाची सुरुवात ना आपण लक्ष्मीपूजनाचं असो किंवा कुठलीही पूजा असो तर आपण ना दीप प्रज्वलनापासूनच करत असतो. आणि इथे ना मी समय वगैरे लावून घेतली आणि चौरंगावरती ना लाल वस्त्र अंथरून घेतलं. आणि नंतर ना लक्ष्मी मातेचा एक फोटो ठेवला आणि त्याच्या उजव्या साईडला ना कलश भरून ठेवलेला आहे पाण्याने. आणि त्याच्यामध्ये एक नाणं, सुपारी, थोडीशी हळद कुंकू, अक्षता टाकून ना मी भरून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आंब्याची ढाळी ठेवून वरती नारळ ठेवलेला आहे. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी इथे ना सुपारीची पूजा करून घेते म्हणजे गणपती बाप्पांची. आणि पहिल्यांदा 2 पानं घेतली, त्याच्यावरती ना थोडंसं तांदळाची रास ठेवली आणि वर ना एक सुपारी ठेवून दिलेली आहे. आणि मी काही जास्तीचं असं डेकोरेशन वगैरे केलं नाही. तुम्हाला जर ना लाईटिंगचं आणि जास्त असं काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल ना फुलांचं वगैरे तरी तुम्ही करू शकताय. आणि इथे ना मी गणपती बाप्पांची पण पूजा वगैरे करून घेतली आणि अन्नपूर्णा देवी पण आहे ना त्याची पण मी इथे छान अशी ना पूजा वगैरे केलेली आहे. आणि तुम्ही ना कलशामध्ये विड्याचं पान किंवा आंब्याची डहाळी पण ठेवू शकता. मी नाही ते आंब्याची डहाळी ठेवलेली आहे कारण सारखं घसरत नाही. विड्याचं पान जर ठेवलं तर ते सारखं असं घसरलं जातं म्हणून इथे ना छान अशी मी आंब्याची डहाळी ठेवून छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकताय हार वगैरे होताना मी तो कलशालाच घातला आणि लक्ष्मी मातेला ना एक लाल फुलं अर्पण केलं. आणि फळामध्ये ना सफरचंद घेतलेला आहे. तुम्ही कोणतंही एक फळ घेऊ शकता किंवा 5 प्रकारचे फळं पण घेऊ शकताय. आणि ते मी सफरचंद ठेवलेलं आहे फळामध्ये. आणि सुगड आता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना धन, तांदूळ, मूग वगैरे मी भरून असं ना 5 प्रकारचे ना धान्य भरून ठेवलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर सुगड नसेल तर तुम्ही ना वाटीमध्ये पण भरून ठेवू शकताय. आणि खूप छान वाटते बरं का असं. धन तर ना या लक्ष्मीच्या पूजनाला ना धनाचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. तर इथे मी धनामध्ये ना एक लक्ष्मी मातेचं मूर्ती पण आहे ते पण धनामध्ये ठेवून दिलं. आणि सुगडमध्ये पण ना धन भरलेलं आहे. आणि ते ना छान असे ना मी उतरंड पण मी ठेवून दिलं इथे चौरंगावरती. आणखीन बाकीची अजून मला तयारी करायची आहे. पुढे ना अजून केळी वगैरे ठेवायचे बाकी आहेत. आणि इथे ना माझा पूजा करणं चाललं आहे आणि खरंच खूप छान वाटते बरं का. आणि लक्ष्मीपूजनाची वेळ ना 5:30 ते 7:30 असं आहे. मग मी त्या वेळेतच मी पूजा वगैरे करायला घेतलेली आहे. आणि ते ना मी फुलं वगैरे वाहून घेतली. आणि नंतर ना मी जे काही आता लागते ना म्हणजे समय तर लावून घेतलेलं आहे ऑलरेडी. आणि आता ना मला आरत्यासुद्धा लावून घ्यायच्या आहेत कारण इथे पुढे ठेवलं ना ते सारखं इकडं तिकडं हात वगैरे लावू शकतो म्हणून मी थोडंसं साईड ठेवून दिलेलं आहे. आणि 5 विड्याची पानं किंवा तुम्ही 2 विड्याची पानं घेऊन ना तिथं चौरंगावरती ठेवून त्याच्यावरती 5 प्रकारचे ना हळकुंड आणि त्याच्यावरती तांदूळ आणि नाणं, सुपारी वगैरे तुम्ही ठेवू शकताय. आणि इथे ना माझी पूजा चाललेली आहे. आणि नंतर ना मी इथे केळी पण ठेवून देते. आणि वस्त्रमाळ होती ते काय मी लक्ष्मीच्या म्हणजे फोटोला आलं नाही आहे. मग तो मी काय केलं की डायरेक्ट ना यालाच आपल्या उतरंडलाच ना मी याचा हार घातलेला आहे.
वस्त्रमाळ आणि लक्ष्मीच्या फोटोला बसला नाही आहे म्हणून म्हटलं आता चला उतरंडालाचं आपण अर्पण करूया. आणि छान इथे ना माझी पूजा चाललेली आहे आणि खूप छान वाटतं बरं का अशी पूजा वगैरे असल्यानंतर. आणि दिवाळीमध्ये ना लक्ष्मीपूजनाला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आणि या दिवाळीत ना सर्वजण ना खूप छान अशी सर्व फराळाची वगैरे तयारी करतात. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर मी इथे ना छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि केळी पण ठेवून दिले. आणि हे डेकोरेशन केलेलं आहे की नाणं, पैसा, सोनं, चांदी तुम्ही काही ठेवू शकता या लक्ष्मीपूजना दिवशी. आणि हे आहे ना डेकोरेशन आहोने केलेलं आहे बरं का पैशाचं. ते नाणं वगैरे लावून वगैरे खूप छान वाटलं आणि ते मला खरंच खूप आवडलं बरं का आहोने केलेलं. वाटलं मला त्यांनी पण मला काहीतरी थोडंसं मदत केल्यानंतर. आणि तिथे ना मी पाटाभोवती ना झेंडूची फुलं होती त्याची ना थोडीशी डेकोरेशन वगैरे करून घेतलं. आणि इथे ना मी रांगोळी काढण्याऐवजी खूप वेळ होते म्हटलं रांगोळी काढायला. तर मी काय केलं की झेंडूची फुलं आणि खायचं विडाचं पान वगैरे होतं ना त्याच्याच मी ते छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि ते तुम्ही पाहू शकताय. आणि फराळामध्ये ना म्हणजे प्रसाद म्हणून देवीला सकाळीच ना आईने अनारस वगैरे बनवलं होतं आणि मिठाई वगैरे ठेवून दिले. मग त्याच्यामध्ये ना आपल्याला चकली, चिवडा, बुंदीचा लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, करंजी आणि खूप छान असे ना पदार्थ देवीला ठेवलेला आहे. आणि मेन म्हणजे अनारस लागतं लक्ष्मीपूजनाला म्हणून आईने ना सकाळी ना अनारस बनवलेले आहेत. खूप म्हणजे खूप छान आहे. ते माझी पूजा वगैरे झाली. आणि तुम्ही पाहू शकताय ते डेकोरेशन केलेलं आहोने ना पैशाचं आणि ते नाण्याचं ना खरंच खूप छान आणि खरं मला खूप आवडलं बरं का ते. आणि या दिवशी ना तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करायची आहे किंवा कुबेरपूजन, परत श्रीयंत्र, महालक्ष्मीचं मूर्ती किंवा फोटो जे काही आहे ना त्याची आपण ना छान अशी नाही ते चौरंगावरती ठेवून त्याची पूजा पण मांडायची आहे. आणि ते मी आता आणखीन एक समय होती ते पण मी समय वगैरे लावून घेतली आणि आरत्यासुद्धा लावून घेतलेल्या आहेत. आणि आता चला आपली छान येते ना आपली पूजा पार पडलेली आहे. आणि मला आता ना याच्यामध्ये या पूजामध्ये ना किरसुनी ठेवायची बाकी आहे. काल आणलेलं आहे किरसुनी. या किरसुनीला खूप म्हणजे खूप महत्त्व आहे बरं का या पूजामध्ये. आणि पूजामध्ये ना आपल्याला लक्ष्मीकारक म्हणून ना झाडू ठेवायचा आहे. तर फळाचा झाडू ठेवायचा आहे म्हणजे किरसुनी असते ना त्याची पण आपल्याला पूजा करायची आहे. आणि छान इथे ना मी नैवेद्य पण दाखवणार आहे कारण आज पुरणपोळी असते ना लक्ष्मीपूजना दिवशी. तुम्ही पुरणपोळी किंवा कुठलं शिरा वगैरे जे काही गोडाचा पदार्थ आहे ना तुम्ही या लक्ष्मीपूजनाला तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकताय. आणि ते माझं आणखीन चालूच आहे की डेकोरेशन वगैरे करणं, फुलं वगैरे वाहणं. आणि त्यानंतर आम्ही ना आरती वगैरे आमची चाललेली आहे. आणि आरतीला आमच्या घरी ना सर्वजण हजर असतात. पूजा करताना कोणी नसलं तरी पण ना आरती म्हणताना सर्वजणच हजर असतात. इथे बघा आई, बाबा, आहो आणि शौर्य आणि सगळेच आम्ही इथे ना आरती करायला ना थांबलेलो आहोत. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असे आरती वगैरे झाल्यानंतर. आणि ते ना छान असं आरती वगैरे झाली आणि इथे मी किरसुनी पण ठेवून दिलेली आहे पूजामध्ये. आणि खरंच इतकं छान वाटतं ना असे प्रसन्न प्रसन्न वाटतं की मनाला आपल्याला की लक्ष्मीपूजा दिवाळीमध्ये ना या लक्ष्मीपूजनाला खरंच इतकं महत्त्व आहे ना खूप म्हणजे खूप महत्त्व आहे. आणि नंतर मी ते धूप, दीप, आरती करून घेतलेली आहे आणि खूप छान वाटलं मला पूजा झाल्यानंतर. आणि आपण ना या लक्ष्मीपूजनामध्ये ना पैसा, सोनं, चांदी जे काही आहे ना तुमच्याकडे ते तुम्ही ठेवू शकता आणि पूजा मांडू शकता. आणि इथे बघा शौर्यना नमस्कार वगैरे केला शौर्यनी आणि आहो पण इथे नमस्कार केले देवीला. आणि नंतर इथे आजी पण आले इथं ह्या आहेत आजी. आणि आजी पण ना नमस्कार वगैरे केल्या देवीला. आणि माझंही छान असं मी पूजा वगैरे करून घेतली. आणि चला आता ना बाकीचं ना आपल्याला बाहेर ना दिवे वगैरे लावून घ्यायचे आहेत पणत्या वगैरे. आणि येते ना छान अशी आपली पूजा झाली आणि देवरावरती पण ना दिवा लावून घेतला. आणि आता तुळशीत पण मी दिवा लावलेला आहे. आणि आता ना बाहेर ना कट्ट्यावरती वगैरे दिवा वगैरे लावून ना छान आता शौर्यला फटाके वगैरे फोडायचे आहेत. आता चला मी आणि आहो ना शौर्यला मदत करतोय. तरी तो काय म्हणतो मी एकटाच लावतो झाड आणि भुईचक्र वगैरे कारण लहान आहे मी नको म्हणते तरी ऐकत नाही. लहान मुलांना कसं दिवाळी फटाके म्हटलं ना इतका आनंदानं खूप म्हणजे खूप असं उत्साह असतो. आणि ते ना शौर्यांना फटाके वगैरे मी आणून दिले. फुलभाज्या, झाड जे काही आहे ना त्याला ना पॉप खूप आवडतं ते आपटी बॉम्ब वगैरे. आणि ते काय आणखीन एक नवीन आलेले बिडीचं काहीतरी आहे बरं का ते पण आहे. तो डेली म्हणजे 2-2, 3-3 पॉकेट लावतोच. आणि इथे ना आजी उद्याची तयारी करू लागलेले आहेत कारण उद्या पाडवा म्हटलं की आज तयारी चाललेली आहे फुलांच्या हार, माळा वगैरे बनवणं. आणि इथे ना मी
पणत्या लावायला घेतलेल्या आहेत. आता बाहेरनं कट्ट्यावरती अंगणामध्ये जे सगळीकडनं मी पणत्या वगैरे लावून घेते. आणि दिवाळीचं ना खरंच इतकं छान आणि उत्साह असतो ना, आणि डेली असं ना दिवा लावायला पाहिजे असं वाटत असतं. आणि ते मी आणि शौर्यना दोघं पण ना इथं झाड आणि फुलभाज्या वगैरे लावत होतो. आणि इथे ना मी झाड लावत होते. शौर्य मला लावूच देत नव्हता, मग मम्मीच लावतो म्हणत होता. तरी त्याला म्हटलं की थांब मी 2-3 लावते, बाकीचे तू लाव वगैरे. आणि इथे ना छान आहे ते ना झाडं भुईचक्र वगैरे लावत होतो मी आणि शौर्य दोघं मिळून. आणि शौर्य बघा आणखीन ना त्याला आपटी बॉम्ब हवं होतं. दिवसभर आपटी बॉम्ब फोडतोय तरी आणखीन हवं होतं. आणखीन त्याला ना मी 2-3 पॉकेट्स वगैरे दिले. आणि तो सर्वांना फटाके फोडत होता, कारण त्याच्यामध्ये वाळूसारखं हे असतं ना, मग ते कलरचे इकडे तिकडे त्याचे कागद उडतात, त्याला छान वाटत होतं. आणि इथे बघा शौर्यने ना स्वतः लावलेलं आहे भुईचक्र. आणि तो कसं आता सर्वच गोष्ट म्हणजे झाड भुईचक्र जे काही तो लावत आहे, मीच त्यांना म्हणते की सांभाळून लाव बाळा म्हणून. मम्मा मी लावतो, मी मोठा आहे, असं तसं त्याचं चालू असतं. आणि ते चला आता खूप म्हणजे खूप मला उशीर झाला. फटाके वगैरे लावलो, लक्ष्मीपूजन झालं, खरंच खूप छान वाटलं. आणि लक्ष्मीपूजन झाल्यावरच ना फटाके वगैरे फोडलो मी, आहो आणि शौर्य, आम्ही तिघंही. आणि तुम्हाला आजचा माझा ना लक्ष्मीपूजनाचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.